उरकला असणार. अरे पांडुरंगा पंढरीनाथा परमेश्वरा उरकलं नाही का चाललंय भाऊचं. पाहुणे यायचं आहे, टाईम झालाय पाहुण्याचा बी. माऊ ए माऊ काय चालू बाई? हा आली का? हा ये. साडी घालत होती जरा. असं आहे का? बर बर बर. अरे साडीवर तर फार सुंदर दिसते. बैस हा बैस 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 इकडे बैस. साडीवर सुंदर दिसते. छान एकदम. आणि मामाडी घालत आहे असं नको बसतो तू. बस आला जाऊ दे. आणि बरं का तू साडीवर एकदम सुंदर दिसते का? छान म्हणजे आजची मला नवरी झाल्यासारखं वाटायला लागलं. एकदम आमची मऊ आज पाहिली का कशी दिसते एकदम टाकाटक टाकाटक एकदम काय अडचण नाही. आणि बघ मला तुला एक सांगायचं असं मुलगा आहे ना शेतकरी आहे आणि शेती बिती भरपूर आहे आणि शाळा भरपूर झाली त्याची. जॉब बीब काय आलो त्याच्या डोक्यात नाही खात का तर लागला तर करीन म्हणा पण शेती भरपूर आहे. बंगला बिंगला ट्रॅक्टर विक्टर अगदी सारे व्यवस्थित आहे. आणि बरं का बाई आणि तू आहे ना सर्व काही विचारून घे. मला सारं आहे ना मऊ तुझ्या पद्धतीने करायचं आहे. आतापर्यंत मी लहानची मोठं सारं काय असं साडी लाट तुझे पुरवते की नाही सारं तुझ्या पद्धतीने केलं की नाही. आणि असं मला तुझ्या पद्धतीने म्हणून तुला मुलगा करून द्यायचा आहे. नवरदेव मला आहे ना असं तुझ्या पद्धतीने करायचं आहे. मी तर बघणार आहे चांगला पण तुला काय वाटतं? चालेल बघू ना आता आल्यावर. हां हां आल्यावर सांगते मग. असं आहे ना पण तरी कसं चॉईस कसं वाटतं तुला तर नेमकं कसं कसं काय चॉईस आता तसं तर नाही सांगता येणार मला. चांगलं पाहिजे. कसे गुण गुण कशी पाहिजे तुला कसं वाटतं? समजून घेणार पाहिजे आगाऊ नाही पाहिजे माझं ऐकणारा पाहिजे मेन म्हणजे. असं आहे का? हे बघ आत्ताच नको म्हणू माझं ऐकणारा ते थोडं दम्मानं करायचं असतं. हे असं एक एक नाही लगेच असं नाही. आता आल्यावर हा हे कधी करायचं असतं लग्न झालं का मग वजे 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 घरची थेरी कशी काय आहे सासरे कशी काय आहे घरात जर जाऊबाऊ असली जाऊबाई कशी आहे ननंदबाई असले तर ननंद कशी आहे हे समजा ॲडजस्ट करायचं आणि मग सांगायचं. आणि मग ते तुला तर काय सांगायची गरजच नाही. बाकी मग सारं व्यवस्थित आहे ना? हा झाला आता आवरून झालंय ना सारं चहा बी एकदम ओके? हा टाकलंय मी. टाकलंय आल्यावरती ठेवल ना. वहिनी तुझ्या वहिनी काय चालू ठेवले तयारी करतायत ते पण आवरतायत. तयारी करू राहिली ना? हां ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही. बघ मग ओके जाऊ आवरते मी जरा ते आल्यावर सांगा मग मला. आणि बघ बाई साईन थोडं लक्षात ठेव काय असं ते बघ तू. ओके ओके अडचण बस आपल्याला मनासारखं झालं ना आता काय टेन्शन नाही. बस मुलगी आनंदी मध्ये मी आनंद आहे एकदा तिचा संसार घालून माहिती राम 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 अंकल या बसा. काय झालं अंकल? काय नाही आलो होतो इकडे चक्कर ना तुमच्याकडेच. हा बर का बाकी काय मग आणखी? काय नाही रावणी झाली की नाही आलो होतो पाहुण्याचा फोन आला होता. हा हा बर ते 10-15 मिनिटात येते नाही ते. बर मग पाहायला आलो पुढे मी. असं आहे ना? हा फोन बी झाला त्यांचा? फोन झाला ना 15 मिनिटं झाले ते येतो म्हणे 15-20 मिनिटात. बर तर आता ते निघले तिथून. असं आहे ना? हा येणार. बर बर मग मी आवरावरी झाली की नाही पाहायला आलो. नाही नाही बरं झालं आवरावरी झालीच आहे. चालू का? हा झाली आवरावरी झालीच तसं. बरं का अंकल पण मला एक तुम्हाला सांगायचं घरात सारखं. बोला ना अंकल बाबा लेखीबाईचं काय नाही महिली काय लेख तुमची काय लेख काय म्हणतं पण आपल्याला बा मुलगा सुंदर माणसं घरातले चांगले आणि दुसरी गोष्ट आपल्या घरच्या कोणी पेताळ पाताळ नाही पाहिजे भाऊ. अहो अजिबात नाही कोणी थांबायला सुद्धा शिवत नाही. नाही ना? नाही नाही मुलगा आहे. हा मुलगा नाही तर मग काय मुलगा शिकलेला भरपूर आहे ना. अहो हा शिकलेला आहे. शेती आहे घरी. अहो शेती म्हणूनच मी काय म्हणलं मुलगा शिकलेला आहे शेती आहे एकूणचे आहे मला मान्य आहे साऱ्या काही गोष्टी पण त्यांचाच फोन आला होता. फोन आला काय होते काय होते काय काय पाडा तुमचा फोन आतमध्ये राहील काय काय होते पा बरं त्यांचाच फोन आहे. हा काय होते पा बरं बरं बरं. हॅलो अहो इथं आले ते कोंबडवाडीत. हा येऊ का गाडीवर? बरं बरं आलो. हा ठीक हा त्यांचाच फोन होता. हा आहे ना? हा आता आपल्याला थोडा पण हा आम्ही मुद्दा आहे का हा मुलगा बिरिश नाही ना त्याची काळजीच करू नका. नाही ना? नाही मग मला हवा तुमच्यावर सारा विश्वास आपण काही इकडे माहिती तिकडे बघूच नका. काय म्हणलं मी का बाबा तुम्ही बाकीच्या गोष्टी विषय घ्यायचं नाही. बरं काय फक्त मी काय बोलतो मुलाची गॅरंटी देतो ना मी. असं आहे ना? मग बरं मुलाची गॅरंटी असलं मग काय अडचण नाही. आणि आपले संबंध त्यांचे नवे तुमचे जुने आपल्याला काय त्यांचा संबंध माहिती नाही. पण मी आपल्या पोरीची म्हणून हे स्वरूप दाखवली तुम्हाला. हा आपली पोरगी तुमची नाही ती माझी. आता कसे बोलले मग हाच मुद्दा खरा लागतो तुम्हाला. हा मुद्दा महत्वाचा. मग मी काय इकडे दुसरा असं काही दाखवीन का? नाही बरोबर ना. अहो अंकल तुमच्यावर भरोसा आहे माझा पहिल्यापासून तशी काही अडचण नाही.
बरं त्यांना आणायला जावं लागेल मला हा. जवळ आले फोन आला होता हा या घेऊन येऊ का मग? हा बिंदास बिंदास काय अडचण सगळं आवडलं ना नाही. हो तर ओके काय अडचण नाही. बरं बरं येतो मग मी हा या ठीक आहे ठीक ये त्यांना वाट पाहत असतील ती हा ना जातो ना गाडीवर जातो बरं बरं हा, येतो घेऊन असं जोरदार पाहिजे भाऊ काहीतरी अंगाचं खात्री एक नाही ना सोयरिकमध्ये ना असं छातीला हात ठोकून जर केलं ना मग काही अडचण नाही आणि माणूस का तुझ्या छातीला हात ठोकतो त्याच्या जवळचे संबंधातले त्याला घरी जाऊन कपडे बदलून आला असतो पाहुणे अजूनही आहे ना तो अरे गाडी आली बरं का एक गाडी आली नेमकं तेच आहेत का दुसरे आहेत काय माहिती आता पाहतो जवळ आल्यावर राम 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 हा, पाहुणे तुम्हीच का हा मी वाट पाहत बसलो होतो मला अजून कमी कमी उशीर का एवढा ते इथं रस्ता सुधारणा ना असं का हा ते हा तिथं खड्ड्याच्या मध्ये जायचं सगळं ट्रॅक्टर गेला ना आडवाट नाही उसाचं. का आडवाट हा. इकडे एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे मग त्या रस्त्यातून नेमकं इकडे जायचं की इकडे जायचं कळणार ना हा त्याच्यामुळे मग तिथं चुकलो मग तिथं एक बाबा भेटले त्या बाबाला विचारलं हा. म्हणलं या वस्तीवर कुठं जायचं म्हणलं पाहुण्याच्या तुमचं नाव सांगितलं तिथं मग तुमचं नाव सांगितलं ते म्हणे इथून सरळ जा म्हणे हा. लगेच तुम्हाला वस्तीत लागन म्हणे त्यांची बरं झालं आलेलं आम्ही लय वेळची वाट पाहतो अजून काम यायला बा म्हणलं चुकल्यामुळे खेळ झाला ना हा, चला 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 बसा ना गाडीवर मग नाही जवळच आहे ना आता इथे इथंच एक हा वस्ती इथं जवळच आहे. बरोबर चला चला पाहुणे आले असतील भाऊ आता नेमकं त्याला वाहू रकलं नाही मग आमचं बी नेमकं ते अंकल आले ते पाहुणे आलेले वाटतं राम 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 पाहुणे आले पाहुणे आले का हो आले ना बरं बरं आवडलं एवढं. ना तुमचं हा हो आप सर्व रकले बरं, बरं, बरं. काय अडचण नाही हा जा, चटई घ्या ना बसायला हा घ्या चल घेऊ, चला 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 निघत चला चला हो लावा गाडी इथं लावा राम राम पाहुणे राम 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 लावा गाडी लावा या इकडे. राम राम या आले पोरग कुठे गेलं कारण पाहुणे आले वारं सुटलंय तर ते आत राहायची तर ते कुठं बोंबलं जाऊन बसले का नू काय बाबा कमून अशी करायली? वारं सुटलं धरचा धर पाहुणे आलेत कुठे गेला होता तू अहो हे लिंब आणायला गेलतो ना पाहुण्याला शरबत करायचं नाही का असं आहे का हा हा बरं झालं लिंब आणले का हा बरं 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 जी पुरी दोन लिंब नेऊन दी आणि समजा ते तर म्हणले चहा घ्यायचा चहा आणि ते दोन लिंब म्हणून सरबत म्हणलं सरबत करू अहो सरबतच करू कुठे त्या पोरीला ताण द्या त्या आणखी असं आहे का हा हा, बरं, चालतंच आणि का? उन्हाचं चांगलं राहतं सरबत हा आणि तिला म्हणा आता उरकून ठेवी पाहुणे आलीत ताईला का हा आणि पाण्याची ग्लास बिलास भरून ठेव हा मस्त पैकी आणि- आणि पाणी तू घेऊन ये मी घेऊन येऊ का हा आणि सरबत तिला आणलो बरं चालेल मग तस करू हा जाय मग येऊ का मग? हा जाय नागपूरच्या तरीला लगेच मी येणार लगेच सांगतो आता ताईला हा हा बिंदास बिंदास काय अडचण नाही. पाहुणे आले म्हणून ऐक बरं 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 काय अडचण नाही आले का पाहुणे आले 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 राम 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 या, या, राम बसा. राम 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 बसा 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 मामा बसा इकडून बसा इकडून या इकडे या इकडून बसा इकडे. बसा तुम्हाला सुधारलं का मग ते यायला हा सुधारलं हा पण थोडा रस्त्याचा घोळ झाला हा कुठं तिथं भामा ठाणजवळ हा आवड गावले रस्ता कुठं आवल आवलकडे एक रस्ता फुटतो हा, हा, हा. मग एक जणांना विचारलं हा ते म्हणे हा रस्ता जातो मग आम्ही आलो मग आले बस इकडे आलो सर हा त्याच्यामुळे थोडा उशीर झाला बा. हा. पण पुढे काही प्रॉब्लेम नाही आला ना परत नाही मग? नाही काय काहीच नाही नाही काही ना नाही. हा. आमची वस्तू इकडे यायला अजिबात नाही आणि सरळ रस्ता हा, काय तिथं काय तुमचं आता वड्या जवळ इकडे वळालो आम्ही हा हा हा. नाही तसं अंकल मला म्हणले होते ना का अंकल हा नाही त्यांना सांगितलं होतं बरोबर या म्हणलं तुम्ही हा हा पण तरी ते हुकलेच रस्ता अच्छा अच्छा अंकल नवीन रस्ते माहित नाही आणि जुने रस्ते आता डांबरी झाले काही काही ठिकाणी. हा, डांबरी त्याच्यामुळे रस्ते. बरं नाही, ते कळतं. चौफुलीवरच हुकचूक झाली असं आहे ना हा हा, मग मला त्यांनी फोन केला हा मग मी सांगितलं बरोबर इकडच्या रस्त्याने या म्हणलं टाकळी भांच्या हा 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 मग आली ती त्याच्यामुळे आले हा हा बर 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 काय अडचण नाही. हा बा मामा आता मला अंकलने सांगितलं हा पुढचा विषय हा आता नवरदेव ना हा नमस्कार नवरदेव हा तर कसं आहे शेती बिती कशी आहे नेमकं आबा हा. मुलगा एम.कॉम झालेला आहे बर हा अजून काही नोकरी नाही बर पण नोकरी जरी नसली हा, हा. तर पोराला घरी 25 एकर शेती बागायची बर घरी ट्रॅक्टर आहे बर 2 म्हशी आहेत बर बर का हा गाय आहेत काही हा 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 आणि शेती सगळी पाण्याखाली असं आहे ना 4-2 एकर ऊस राहतो बागायती बाकी बागायती. भुसार बिसार राहतं सगळं असं आहे ना हा बागायती शेती नाही हा. अंकलने मला आधी सांगितलं हा. होतं अंकल सांगितलं नदी येऊन पोरगा सायपण एकदम नेलंय. निर्यसनी असं आहे ना हा. बर काय म्हणते? नदी येऊन सायपण नेलंय असं आहे ना हा पाणी भरपूर आहे मग काय नाही आहे पण मग काय बागादार आहे तिथं काय पाण्याची काय अडचण नाही बाकी दाखवायचं तुम्ही म्हणले स्थळ चांगलं पहा म्हणून हा नाही मग नाही. मी दाखवलं असं नाही आणि मामा मला बोलले होते ना असं? आपल्या मामाची बाई गाठ धरती ना यांची माझी गाठ झाली तुम्ही सांगितल्यानंतर यांची माझी गाठ झाली ना हा त्या कार्यक्रमात गाठ हा, धरती. त्या कार्यक्रमात हा तुम्ही म्हणले हा. होते पोलीस लग्न आहे यावर्षी हा ठीक आहे, अडचण नाही झालं व्यवस्थित झालं ना
मग काय अडचण नाही. काय म्हणतो तुम्हाला हा बरोबर अंकल? मी काय म्हणतो तो आबा, हा बोला ना. हे मुलाची मामा आहे बर हा आणि हा मुलगा आहे. बर नमस्कार. तर मग आता तुम्हाला काय बोलायचं काय विचारायचं मामाला बोला तुम्ही 2 शब्द. नाही नाही काय नाही काय हा? नाही. आता मामाची मामांची तर म्हणजे रोजचे संबंध तुम्ही आपले. मागं मला म्हणले होते आपल्याला स्थळ पहा चांगलं. हा 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 तर मग आता असं आहे तुम्हाला सगळं काही स्पष्ट सांगितलेलं आहे. हा सांगितलं आहे की सांगितलं. नाही? हा काय अडचण नाही. आणि सारे संबंधितले ना. आणि संबंधातले आहेत ना हो. आणि येतात जात आपल्या मामाची आमच्या गादी बिटी होत्या. हा, नाही यांचे ना आमचे तर होतेच हा. पण तुमचे होत असतील ना कधी नाही होते ना बाजारात. आमची येता जाता राम राम सामसाम होतो. हा. आणि ते दिवस बोलले तुम्हाला का? हो कार्यक्रमात हा मामा आपण बोललो ना हा, याविषयी. कार्यक्रमात बोललो होतो. लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर दोघंही संगच होतो आम्ही. हा त्या डावली ते जाऊ आता. तिकडून आले आणि मी इकडून गेलो होतो. बर चला मग घेऊ पुढच्या तयारी लागून मग. हो पुढच्या तयारीला लागा ना मग. हा बा मुलगा आहे. हा काय अडचण नाही काय अडचण नाही. बरं मग आता उरकलं नाही झालं मग पाणी बिल सांगून घ्यायचं पुढच्या कामात तयारी लागून. हो पुढचं कामाला तयारी करा ना मग आता. हो ना हा ठीक आहे. भाऊसाहेब हा आलो आबा. पाणी आणते भाऊ. बर बर बर. काय आहे, संबंध एकदा माहिती झाली एकूणाराचे हा. मग टेन्शन राहत नाही काही. काय म्हणतो तुम्हाला? बरोबर आहे ना. हा घ्या पाणी घ्या. घ्या पाणी घ्या. ओके ये भाऊसाहेब इकून. बरं मला काय म्हणतो तुला? हे हा बरं मला काय म्हणतो तुला बाकीची पुढची तयारी झाली ना? हा सगळी झाली आता. चहा पाण्याचा एकदम हा चहाचं झालं ताईचं बी आवरून बसेल. आवरून बसेल ना? हा. बाकीचं काही टेन्शन नाही ना? काहीच नाही. ओके मग काय अडचण नाही. उरक मग पाय बघता येईल सांग मग टाकते. बर बर. पाहुणे कवा शिकाले पाहुणे आता झाले आले. असं आहे का? हा ठीक या बरं. तो कल तो हा मी जाऊ दे. येतो. हा पाय उरकला असेल पाय मग. हा लगेच. बरं मग आता काय म्हणलं मी जेवण बिवण्याची तयारी जमन ना साहेब. हा मग आता मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊ. हा. आणि मग जेवणाची तयारी करू ना. हा जमन ना हो, चालेल, काय चालेल, होतं म्हणजे गडबड नको हा व्हायला. आता आम्ही बऱ्याच वेळच निघालोत लांबून आलोत. हा हा नाही काही हा. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो होतो निवांत या. हा. नाही तर मग काय तुमची गडबड बडबड करायची आणि मग माहिती पोहे करा चहा करा असं हा. नाही. आता पाहुणे आले ना मस्त पैकी जेवण खावणं आणि काय असं ना बरं मामा हा. 2 शब्द तसं काही असलं ना फायनल बोलून घेऊ लागेल. अहो काय झालं हा. मुलगा बी तुम्ही पाहता हा मुलगी पाहिजे हा आणि मुलाला मुलगी पाहिजे आहे का नाही. सारे सगळे सगळे लागले. संघ आले तुमच्या मुलीला मुलगा पसंतच होणार. असं आहे ना हा. मग पसंत झालं ना आपण सोडणारच नाही मग हा. ना बस फक्त तेवढं डोक्यात खटके आपला हा काय मुलाला मुलगी पसंत होती की नाही सोबत. हा. मग काय अडचण नाही. तावडे हा आवरलं तो. आले आले. चल बर ते पाहुणे वाट पाहू राहिले. चला तांब्या घेऊ का? आणि मग तांबे घे ना हातात. चल बाई लवकर. त्याला कावाचे येईल पाहुणे. हा चल चल बरं पाठव. आता तुम्हाला काही विचारायचं ते विचारून घ्या बरं का. बरोबर. कसं असं बारीक गिरी काय असेल ते, हा, हा? हा. ठीक काय अडचण नाही. ते आली बुजी आली. आली, ये. आली. हा, बस बस बाई बाई हा तू ताब्या खाली बस बाई. घ्या मला विचार काय घ्यायचं असते. बाई तुझं नाव काय आहे? मनीषा बाबासाहेब गायकवाड. बाई तुझं जन्मतारीख? 27/2/99. बाई मामा कुठले आहेत? शिर्डी. तुला भाऊ किती आहेत? एकच आहे. आणि बहिणी? बहीण नाही. एकटीच आहे भाऊ. छान छान. पण तुम्ही एक नाही विचारलं मुद्दा. काय हो? अहो माझ्या मुलीचं शिक्षण नाही विचारलं तुम्ही. ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही मी सांगतो ना. हा. माझ्या मुली शिक्षण BA झाले. अरे वा छान छान हा छान, छान. तेव्हा काय अडचण नाही. हा ठीक आहे ओके काय अडचण नाही. अहो लक्षात नसेल राहिलं. हा म्हणलं ते गणगणित थोडं ते गडबड गणगणित होतच. हा बरं काय अडचण नाही काय अडचण नाही. ठीक आहे बाकी सारं व्यवस्थित आहे ना. हो हो काही अडचण नाही. बाकीचा पुढचा कार्यक्रम आता काही अडचण नाही ना. काहीच नाही काही बरं बरं ठीक आहे चालेल घेऊ पुढचा कार्यक्रम हा. करू. बरं आता तांब्या घे आणि तुळशीला पाणी टाक बाई. हा जाय या. मग आता. हा ठीक आहे चला. हा मामा असं वा थोडं. हा हा मी काय म्हणतो आबा. हा बोला ना. हो पण पोरग कोणतं आहे तेच दाखवलं नाही आम्हाला तुम्ही. असं आहे का. हा बरं बरं हा बा हे इकू ना मामा तुम्ही. हा होय ग हां हा बा तू ते बरं तू सांगायची. हा 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 बा हे पोरचे मामा आहे. ये का. हा राम राम. राम राम. आणि हे आपले अंकल हा अंकल राम राम राम. मग ते आपले मध्येच ते आपले ते राहते साडी हा चारीच्या काढायला राहते. झाडवाले. हा तेच ना. हा. मी काय जात नाही तिथं पण तुम्हाला माहिती आहे रस्त्यावर- का तिथं ते नाही का आपलं घर. तेच ना चारीच्या काढायला. हा. हा, काय हा. तिथं. आणि हा मुलगा आहे. हो राम राम. ये का मग. हा हे मुलगा आहे. शिक्षण झाले त्यांचं बी आणि शेती
म्हणजे ते जॉबला नाही का मग? नाही जॉब करायला त्यांचं मग बरं का त्यांचं जॉब करायची तयारी होती पण 10-20 एकर शेती घरी आणि करायला कोण नाही आणि मग 4-2 गडी बिडी लावून करून घेतात आणि मग त्यांचं म्हणणं असं झालं बा अहो त्याचं 10-15 एकर ऊस जातो त्यांचा हा मग लय मोठी जमीन लय. हा आणि गंगोन साहेब आणले त्यांनी साहेब केलेलं आहे ना गंगावून. हा ताईचं लय भारी होईल ना मग. हा म्हणलं आणि बरं आपले मामा आहे ना आपल्या मामाला मध्ये आमचा 2-3 विषय झाला आणि अंकलचं आमचं बोलणं झालं यांची माझी गाठ झाल्यानंतर हे भेटले आबा असं आहे का? हा एका लग्नाच्या कार्यक्रमात झालं, भेटले तुम्हाला भेटले, आणि तिथं लय भारी बोलणं झालं चालणं झालं आमचं. हा म्हणूनच मी काय म्हणलं आलं कुंकून आता आता त्या टायमाला मी सांगितलं होतं मुलाचं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण मुलगा जॉबला नाही पण घरी शेती आहे बागायती आहे घरी ट्रॅक्टर आहे 2 म्हशी आहेत गाय आहेत म्हशी बी आहे का? हा आणि 2-3 गडी आहे हाय, मग सगळं आबा, व्यवस्थित आहे. ताईला शेण उचलायला लावीन अहो, हे. नाही तिथं गडी आहे खटलेस तिथं गडी आहे ना खटल्याचं डायरेक्ट खटल्याचं गडी निम्मे मार झालं तिने येईन काहीच नाही पाहिजे नाही तर लग्न करूच तर याय ना म्हणावं आमच्याकडे गडी आहे आमच्याकडे अरे गडी नाही आहे. भाऊसाहेब ते सारं बोली झाली तसं काही टेन्शन नाही नाही का ना? तिने आर दिली म्हशी दिली गडी आहे त्यांच्यावाला तुम्ही पहा भाऊ एक तर ताईचं चांगलं झालं पाहिजे नाही तर मग नाही त्या सारे एकदम ओके हा. तू अजिबात बिलकुल आणि आपला अंकल आहे ना मध्ये नाही, अंकल बी आहे पण मग तेच ना आणि नाही आणि मामा खोटं बोलणार नाही हो. मामा खोटं बोलणार नाही ना हा. अंकल नाही बोलणार हा. तर चालेल मग आता काय करायचं ते पहा हा. मी जातो हा, काय कर तू पुढच्या तयारी काही पाय. पोहे पिये करायचे का हा, नाही आता सरबत बिरत पाय काही ते चहा पाणी सरबत पाय मग सरबत हा, बनवा हा सरबत आणून काय अडचण नाही. ठीक आहे काय बरं मामा आमचा विषय असा आहे मामा हे आमचा मुलगा आहे ना याला साऱ्या काही गोष्टी आहे का म्हणजे गावात वागताय ना हा आणि साऱ्या काही गोष्टी का? मोठा आहे ना तुमचा हा मोठा आहे हा मग माग पुढं पाहायला तोच आहे भाऊ हा आणि एक मुलगा आणि एक मुलगी आपल्याला असं आणि ही शिकायला बाहेर होती ना बर शिकायला नगरली होती हा हा आणि तिची पूर्ण शाळा झाली आता हा आता काही बाकी राहिली मी झाल्या बाकी नंतर करू म्हणलं बर आणि त्याच्यामुळं मग झालंय आता आणि अंकल बोलले मी मध्ये म्हणले का बा आबा येत असले पोरीत लग्न तर पहा म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही आता हिशोबानं आता मुलाला मुलगी पसंत आहे काय फक्त हे तुम्ही विचारा हा तुम्हाला 2 दिवसांनी फोन करतो ना मी 2 दिवसांना करा नाही तर समजा आता तुम्ही बरं मामा हा, हा. तुम्ही आता मुलाला बाजूला घेऊन विचारा काय होतं काय नाही म्हणजे आपण पुढच्या विषयाला लगेच हात घालू मग पुढच्या विषयाला हात घालू. लगेच हात घालू. मग ठीक तुम्ही आहे, मुलाला ठीक आहे. विचारा आणि समजा त्यांचं काय म्हणणं असेल तर समजा मुली सांगत आणलं जर काही बोलायचं असेल तर ते बोलते चालू रोटी पर मग आता काय आहे? आता असं झालंय मुलं मुलगी जाऊ चर्चा करते कोणा बोलते हा. मग त्यांच्या पसंती बसते वाट्या आता आपलं जुनं राहिलंच नाही सोयरे की हा हा आपलं जसं झालं तसं नाही नाही राहिलं. आपलं काही झालं नाही आबा आता नवीन निघलेले हा. मुलीला बोलावंच लागत आहे. हा आणि बोलावता मग? बरा खेळ का त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. अहो, आता लय कली बदललेलं आहे हा. अंकल नाही तर पहिलं काय नव्हतं खरंय खरंय अहो माझं जमलं का हा. अहो 3 महिने मला सुद्धा बाई मला माहित नव्हतं जमलं म्हणून बर असं मला माहित झालं आणि पार डायरेक्ट मी जाऊन बायको बाई माहिती हा. का डायरेक्ट मनपत आलं का हा. चटावून बायको पाहिली टीव्ही बुरखा ते काही एकतात बरं पहिले मुलाला गेली तर 1.5 महिने आली बर आता ती 1.5 तासात रिटर्न आता नाही कलीच आहे बरं मी काय म्हणतो मी जातो पोराला घेऊन हा आणि विचारतो पसंतीचं. बरं काय अडचण नाही या तो तुम्ही बोला मग. बरं काय अडचण नाही काय नाही. हवा तुमच्याही डोक्याचा ताण जाईल हा. आणि पुरीचं चांगलं होत राहिलं याच्याकडे लक्ष द्या तुम्ही बस मला हाच लागत हा. दुसरं काय नाही आणि आपण काय साठी एकदा पुरीचं लग्न झालं का हा. माझ्या डोक्या मागची किट जाईल एकदा हा हा बा पाहुणे तुम्हाला मुलगी दाखवली मुलगी अशी तुम्ही पाहिली बरोबर पाहिली ना हा पाहिजे. तुम्हाला पसंत आहे मुलगी. मुलगी पसंत आहे आता पण ते ठरवायचं नाही आता ठरवायचं ते कसं आहे आता तुम्हाला सांगतो मी हा. त्यांच्या घरात कोणाला व्यसन वगैरे काही नाही बरं बरं आणि मुलगी शिकलेली. हा हा. हे शिकलेली आहे भरपूर मुलगी तसं काही विषय नाही आपल्या शिकलेलीच पाहिजे थोडीफार नाही का आणि तुम्ही जसे आपले मला हा तसेच ते पण आहे. हा हा आहे की नाही तुमचे पण तसे घरचे घरचे संबंध आहेत. संबंध आहे, चांगले संबंध आहे. हा. हा. मला पण मुलगी शिकलेलीच पाहिजे होती थोडी पण आता विषय कसा हा. आहे का तिने शेती पण केली पाहिजे नुसती शिकलेली आपल्याला असून फायदा नाही नाही बरोबर आहे ना. ती शेती पण करून आता एकदा तुमच्या ताब्यात दिल्यानंतर ती करीन हळूहळू शेती. हा ते आहे म्हणा आमच्या ताब्यात आले पण मग ती म्हणजे ती जर म्हणली का माझं शिक्षण झालंय पण मी शेती नाही करणार असं नाही पाहिजे सांगा तुम्ही त्याला ती करीन शेती बरोबर. हा तुमच्या खांद्याला खांदा देऊन चालेल. हा 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 असं कारण मी एकूण एक आहे घरी हा, मी बरं. नोकरी पण केली असती नाही बरोबर पण आता घरची जिम्मेदारी एवढी शेती पाणी बघणं घरच्याला जमत नाही वाटलं त्यांना नाही नाही त्याच्यामुळं मग मला ती नोकरी सोडून इकडे यावं लागलं आता मी शेतीच करतोय हा शिक्षण माझं पण भरपूर झालंय आहे ना. पण मग आता ही शेतीशिवाय पर्याय नाही माझ्याकडे नाही बरोबर आहे ना. आणि घरी मला थांबून इथं शेतीच करावं लागणार आहे हा असं नाही चाल, बोलतो मी मुली हा सांगते. तुम्ही तुमच्या पत्नीने बोलून घ्या त्यांच्यासोबत हा. तशी मला मुलगी पसंत आहे बर 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 आणि काय निर्णय घ्यायचे ते आता घरचे घेतील माझे मोठे माणसं बर बर चालेल ठीक आहे
समजा मला मुलीच पसंत झालं ना लगेच काय असं ते बोलून टाकू मग काय बाकी जात चालेल ना चालेल ना आले पा पाहुणे आले पा हा चालेल चालेल बस बस आला मुलगा बाबा हा मुलाला मुलगी पसंत आहे बर तर तुम्ही विचारून घ्या मुलीला तुमच्या मुलगा पसंत आहे का नाही. ठीक आहे मुला मुलगी पसंत आहे ना हा हा मग काय अडचण नाही बस अंगाचं बोलून घेतलं ना बोलून घेतलं आम्ही. हा म्हणजे तुम्ही मग विचारून घ्या ना मग. बरं काय अडचण नाही काय अडचण नाही. मी विचारतो मुलीला पुस्तक हा बरं मामा मी विचारतो मुलीला सांगतो तुम्ही बोला बघ तुम्ही काय हा, हा, बोला. काय असं तुमची चर्चा करून घ्या मी मुली सांग बोलतो बोला ना, बोला. हा, ठीक आहे. अरे मला तुला पटलं. मुलगी पसंत आहे ना हा कसं आहे दाखवायचं काम आहे. पाहुणा मग दिसतीये पाहुणा चांगला आहे समोरचे माणसं बी चांगली आहेत त्याच्यामुळं तुला मुलगी पसंत असली तर माझं काही नाही. सगळं तुमच्याच हातात आहे. हा नाही, असं मला मुलीची मला- पसंती लागेल. मला सांगितलं हा. मुलगी पसंत आहे म्हणून. हा हा. नाही मग बरं आहे. मला मुलगी पसंत आहे पण आता घरच्याला पण सांगावं लागेल हा. घरच्याला पण दाखवावं लागेल ही गोष्ट. हा ते हा नाही का ते होईल ते हा तुला मुलगी पसंत असली म्हणजे घरच्यालाही पसंती घरच्याचं कसं राहतं मुलाला मुलगी पसंत असली का मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. माऊचं काय चाललंय कोण ठेव माऊ घरात का काय हा माऊ ए बाई आले. अरे पडलं का मुलगी काय म्हणते काय नाही कोणा ठेव ये बाई काय चालू आहे काय नाही. ये बैस बरं कसं काय वाटलं मुलगा चांगलं आहे. छान आहे ना हां ठीक आहे मला आहे ना तुझ्या पसंतीचा आहे ना मुलगा पाहायचा होता आणि ते बघितलं आपण आता मला तरी आवडला भाऊ. तुला कसं वाटलं नाही चांगलं आहे मला पण आवडलं. आवडलं ना तुझ्या दादाला पण आवडलं आहे बरं का आणि काय होतं बरं का माऊ शेती 18-19 एकर शेती आणि शिवाय गाया म्हशी आहेत आणि तिने काय केलं गाया म्हशी आहे ना अर्धलीन दिलं आहे त्याच्याकडं तिथं कुटुंब आहे सारे शेणपूर करायला आणि बरं मागं मोर तुमचाच संसार आहे तुम्ही जरी केलं ना तरी काही अडचण नाही. काय वाटतं तुला तुझं काय म्हणणं आहे चालेल ना. हं? असं माझं तरी मला जरी व्यवस्थित वाटलं बा आणि शिक्षण झालंय प्लस उद्या नोकरी लागू शकते तर नोकरी करू शकतो ना तो मला असंच मुलगा पाहिजे होता. असं मला पाहिजे ना बस तुझ्या आपल्याला मनाला पण आणि शेती पण करणारा पाहिजे होता. असं आहे ना आणि तू करशील ना शेती करेन ना. वजे वजे करता शाबत आता एक नाही वाण नाही तू एकदा लागले म्हणजे लागले मग काय अडचण नाही काय म्हणतो ना बाकी मग मजा येते ना एकदम हा चालेल. बरं मग काय सांगू त्यांना हा म्हणून हा चालेल. हं? मला मग सांगू का आमच्या मुलीला मुलगा पसंत आहे म्हणून चालेल सांगा पण मलाही म्हणायचं होतं काय मला बोलायचंय जरा त्याच्यासोबत तर बोलू का मी. बोला सर बोल बाबा आता मला हरकत नसेल तर मी बोलते. नाही नाही माझी काय हरकत नाही आता पण तुला काय हरकत ठेवली ना आता काय हरकत आहे हा तुला त्या संग संसार करायचा आहे बोल काय असं नसेल ते काय ते आता नवीन हल्ली आलेलंच आहे घ्या बोलून काय तुमचं सिटीतलं आहे ते बरोबर काय अडचण नाही माझी काय अडचण नाही ठीक आहे मग चल मी सांगतो त्यांना तसं पाहुण्याला मग तू बोल त्यास हा आणि लई बोलू नको असं काय हा नाही हा नाही तर ते तुमचं शिक्षण सारखं झालं आहे मला ठीक काय अडचण नाही बोलतो त्यांना हा. मुलानं मुलगी बघितली बर मुलाला मुलगी पसंत झाली बर बरं का आता मुलीचे ते वडील काय म्हणते काय नाही ते ऐकून घेऊ म्हणजे गेले मुली- नाहीत ना ते. हा, काय? आले, आले, मुलीला आले. मुलगी ते पण अरे आहे. पटलं का? मुलीला मुलगा पसंत झाला म्हणजे झालं हा. आहे की नाही? मग काय? म्हणजे मुलगी विषयाला आपण हात घालून टाकू हा. आहे हा की ठीक आहे झाली तुमची चर्चा झाली का नाही? हा बोला हा काय नाही विचारलं मुलीला मी सारं विचारलं बर काय मुलीला मुलगा पसंत का अरे वा वा, पसंत वा. आहे. बस बस एकदम अंकल वा, 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 मुलगा वा. पसंत काय टेन्शन अरे नाही वा, आता. आपल्या हाताला यश हा, आलं. हा, मग आता ते लेकरायचं चांगलं झालं म्हणजे मग आपण पण सुखी. माझ्या डोक्यात एवढंच खटका होता. हा, म्हणजे आहे की काय नाही? आणि आपण हा बाय सारं पाहू शकतो हा पण त्याचं एकूण जुळत नाही हे पाहू शकत नाही ना खरं आहे ना खरं आहे ना आता त्यांचं जुळलं ना आणि बाकी टेन्शन नाही बरोबर आहे, बरोबर काय आहे, आता एक तर मुलाला मुलगी पसंत होती हा. नाही तर मुलीला मुलगी पसंत होती हा. आता देवड होतं हा. पण आता ती म्हणे काय अडचण नाही तुमचा मुलगा म्हणे हा. असं एकदम आणि योग पाहणं योग आहे हा ना योग आहे, हा, योग आहे, योग योग आहे. गुरुवारची योग आले अरे, गुरुवारची एकदम योग होऊन आले. जाईल अहो आज म्हणजे दत्त जयंतीचा वार आहे हा, अहो, हो, अहो, आहे की नाही? देवबाप्पा करून घेतो करायचं असलं तर. सगळं करून घेतो बरं आता मला काय म्हणतो हा, बोला मला ना. मग बाकीचं विषय मग आपण एक काम करू हे जर 5-7 वाजता आहे ना हा तर मग मी एक काम फोन करतो बर मग मुलीच्या मामाला बर आणि आलं ना वार चांगला आहे हा जात आहे ना तो नाश्ता पाणी होतं ना हा. लगेच सुपारी फोन टाकू ना हो एकदम चांगलं काय एकदम म्हणता? चांगलं मनातलं बोलले तुम्ही माझ्या. मला तर बोलले. हात बी चालू असणार वाढले हा. मी तेच म्हणणार होतो तुम्हाला. नाही नाही, बरं झालं मग आता सुपारीचं कार्यक्रमच करून घ्या मग काय आहे की नाही? बरं मला काय तुम्हाला तुम्ही लवकर फोन करा बरं त्या मुलीच्या मामाला बरं मला काय तुम्हाला ऐका ना हं. मामा हा. मुलाला जर समजा दोन शब्द मुलीसोबत बोलायचे असेल तर बोलल्यावर काय अडचण नाही. काय हरकत नाही ना. आमच्या मुलीला बोलायचे बरं बरं चालन 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 सांगा मला बाळा मुली संग मुलीला तुझ्या सांगते बोलायचंय तर 2 शब्द बोलून घे तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या
हा चालेल ना. तुझ्या मनातलं काय आहे, निघन तिच्या मनातलं काय आहे, ते निघून जाईल. तुम्ही हा म्हणता नाही तर बोलतो ना त्या अडचणीत. हा हा बोला बोला काय हा बोला बोला हा या बोलू हा बोलून कसं असतं हे युगच तसं आहे. युगात. हा, या कलियुगात असंच चालत आहे. हा अंकल आपलं काय नाही काय नाही आपलं काय सगळं धकत धकत. पण आता उद्या काय आहे? उद्या तुम्हाला उद्या म्हणाल बाई तू पुरी संग नाही बोलला नाही होता पण ना. आबा तुम्हाला माहिती का आता हे नवीन नियमच आहे हा हा आलाय भाऊ आता नवीन कुठं तरी तुम्हाला काय माहिती? हा कोरोना सारखा आलाय आता नवीन नेम काय काम हा, कोरोना सारखा आला. कोरोना खरंय, आहे की खरंय, नाही? पसंती खरंय. झाली हा. पण नाही होते बोलायचं. एक एक रोगी कुठून येतोय काही काम धामाचा विचारा तुम्हाला काय विचारायचं. नाव काय तुमचं? हरीश. शिक्षण शिक्षण माझं M.Com झालंय. काय करता? आता सध्या शेती करतोय पण याच्या अगोदर कंपनीत जॉब करत होतो पुण्याला. काय जॉब? पुण्यामध्ये जी टंडन मेंटर्स कंपनी आहे ना त्या कंपनीमध्ये CNC ऑपरेटर म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतर HR ऑफिसला माझी नियुक्ती झाली होती. पेमेंट म्हणजे काय पेमेंट पेमेंट? त्यावेळेस मला 35,000 होते. काय नाही, मला असंच बोलायचं होतं नॉर्मल. हम्म. बाकी काय नाही. तुमचं नाव? मनीषा. मनीषा. ते थोड्या वेळापूर्वी मी जरा म्हणजे ऐकू आलं नाही व्यवस्थित, तुम्ही हळू बोलल्या ना त्यामुळे. आणि तुमच्या हॉबीज वगैरे आहेत? मला डान्स खूप आवडतो. हो हो डान्स. डान्स आवडतो. पण आता माझ्याकडं शेती वगैरे आहेत मग तुम्ही शेती करताल का? हो आवडतं मला, शेतीसुद्धा करायला खूप आवडते. म्हणजे नाही का अशी आवड होती मला लहानपणापासूनच का माझा नवरा असं शेतकरीच हवा आहे मला. तसं मला शेतीची आवड आहे पण कधी गेली नाही आहे ना मी जास्त. शिक्षण म्हणजे माझं तिकडे झालेलं आहे. आता मामा बोलले की मुलीला पण मुलगा पसंत आहे म्हणून. पण आता तुम्ही जर शेतकरी मुलगा आहे तर मग तुम्हाला कसं काय आवडला व शेतकरी मुलगा सोबतच लग्न करावं असं? माझी आवडच होती ना, म्हणजे माझं स्वप्न होतं का मला नवरा शेतकरीच पाहिजे होता. हो म्हणजे शेतकरी पण आणि कसं सुसंस्कृत असं नाही का, शिकलेला वगैरे. शिकलेले वगैरे. आवरलं का बरं चला हा आवाज देतात आपल्याला ते. चल बाकी नाही काय विचारायचं तुम्हाला? आपल्याला आपल्याला मी मामाला फोन करतो स्टँडवर आली ती बर 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 पावसाळा सांगतो स्टँड आणायला जायचं हा, बरं. बोलून घ्या. हा आले का तुम्ही स्टँडवर? बरं बरं भाऊसाहेबाला पाठवून देतो मी. हा थांबा बस स्टँड बस तिथे थांबा, भाऊसाहेबाला गाडी घेऊन पाठवून देतो मी. हां ओके काय अडचण नाही. हा ठीक आहे. हा भाऊसाहेब हो बाबा पाहुणे आले त्यांना स्टँडवर घेऊन ये बरं. पाहुणे येले हा स्टँडवर घेऊन ती स्टँडवर येले का? हा हा बरं बरं लगेच आलो घेऊन. हा ये घेऊन लोक. हा लगेच. काय होईल आजचं आहे ना विषय लगेच फायनल करून टाकू. चालेल चालेल चालेल. हा तर मग मी काय म्हणलं कसं काय दोन शब्द बोलून घ्या भाऊ असं म्हणणे बा. बरं. आबा आबा आता मुलाला मुलगी पसंत आहे, बर मुलीला मुलगा पसंत आहे, हा हा तर मग देण्या घेण्याचं बोलून घेऊ. हा मी तेच मग एक काम करू ना आपण काय ते मामा सकाळी आलेलं नाही अजून. मग ते काय म्हणते तुम्ही सारंच बोललो केलं बोलणं केलं सारं केलं आणि मग मला काय बोललं परत मामाचं कसं राहतं हा काय होतं आहे की नाही? तुमचंही म्हणणं बरोबर आहे. आहे की नाही? त्यांना मान दिला पाहिजे ना. हा उद्या ते काय म्हणत भाऊ तुम्ही सारं ठरवून घेतलं सारं म्हणून आणि मला आई त्यावेळेस सुपर भरलं बोललं का त्याला रुसराशी आहे. हा, रुसरा आता ते आढळत येते ते लगेच नाही हा. येत ना, 2 मिनिटं नाही नाही येते. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हा ते नवरीचे मामा आले का ते बोलणं करून घेतील ना. हा ते म्हणशील मला का नुसतं जेवायलाच बोलवलं. अंग असं असं होतं ना काय, ते. एक तरी मामाला इथं आईपिशाही असं आहे का? हा कसं चालेल तर ते आले पहा. आले पा. आले का? राम 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 या राम 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 राम. कौशिक आले पाहुणे. हे काय असं चालू एक तास 1.5 तास झाला तुमची सारे सकाळची वाट पाहत होतो आम्ही. अहो ते वावरत होते ते. वावरत होतो मी. यार तुमचा फोन आला लाईट होती येई ना काय तुम्हाला लाईट फोन येती केला नव्हता जाती. का? आज अहो, यांनी मुलीला केला पाहुणे होता. पाहायला येणार आहेत. होतं ठीक पण ते लाईट येते जाती हे कसं आहे त्याच्यामुळे मग झालं लेट. नाही माझा सकाळी त्यातला फोन झाला. ते तर म्हणले होते ती मोटर बसवली सूर्यावरली हा आणि मग ते लाईटाचं काय अहो झालं? तो लाईटाचा म्हणजे ते खाली वायरी तुटल्या होत्या बॅटरी बसल्या काय तरी असं आहे हा का? मला तिने सगळं सांगितलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे लेट झालं मग. हा चला काय नाही लेट आहे तर आता काय आपल्या बाकीचं काय ते बोलून घेऊ. पण मी काय म्हणतो तुम्हाला आता त्यांना सांगा ना आबा ते हा. पसंती झाली म्हणा आता पुढचं. तेच बोलतो मी हा. बरं का आता यांची पसंत वसंत झाली हो तर मग मी काय म्हणलं 2-2 शब्द बोलून घेऊन लगेच काय आहे ते
तुमचं कसं ठरलं काय अजून ठरलं काहीच नाही ठरलं. मी म्हणलं मामा आले का मग ठरवून घेऊ. असं आहे भाई हा हुंड्या भांड्याचं काही काहीच नाही. आता म्हणलं तुम्ही मग तुम्हाला काय बोललो बरं काय का मग यासाठी मग बोलून घेऊ काय ते. सगळं तुमच्यावर ठेवलं त्यांनी असं आहे ते का हा तर तुम्ही नको रुसायला. नाही नाही रस नाही रुसणारे नाही हो आपण. नाही हा. रुसायचं नाही. मामा मला काय म्हणायचं हा बोला ना. आता काय असं सोक्ष मोक्ष सगळं बोलून घेऊ. हा बोलू ना हुंड्याचं. हा हा काय असं काय असेल ते लगेच बोलून घ्या. बोलून घ्या. आता मुला मुलीची पसंती झाली. हो. हा आम्हाला बी सगळं पसंती. हो त्याच्यामुळे काही टेन्शन राहिलं नाही. आता मुली विषयाला हात घाला आणि बोलून घ्या या गोष्टी. बोला हुंड्याचं काय हो आता काय पाय आता हे हुंड्याची प्रथा काय मोडलेलीच आहे. हा नाही पण आता कसं आहे 2 शब्द बोललं ना ताण नाही राहत आपल्याला बरोबर काही. आहे बरोबर आहे तेव्हा घ्या बोलून काय असं नाही. कसं आहे पोराला शेती भरपूर आहे. आहे ना बरोबर आहे. शिक्षण चांगलं झालेलं आहे. हा? आमच्या मुलीचं शिक्षण भरपूर आहे हो. तुमच्या मुलीचं शिक्षण आहे. हा. पण आता कसं मुलाला काहीतरी घालावं अशी आमची अपेक्षा आहेच ना हो. पाहून घेऊन आपण करू ना. आहे की नाही. नाही नाही बरोबर तुमचं काय असेल ना ते बोलून टाकायचं काय असेल चाललं की ते. बरोबर आहे का पाहुणे? हा बरोबर आहे तुमचं हा. सगळं. पण तुमची सर्वांची परवानगी जर असेल बरं. तर मी 2 शब्द बोलू शकतो का? बोला बोला, बोला बोला, बोला बोला काय अडचण नाही बोला. आता तुम्ही जेव्हा हुंड्याचा मुद्दा मांडलाय त्या हुंड्याच्या मुद्द्यावरती मी सक्त विरोधात आहे. कारण मला तो हुंड्याचा मुद्दा आहे ना जो तो बिलकुल पसंत नाही. आजच्या काळामध्ये शेतकरी जे वर्ग आहे तो शेतकरी वर्ग इतका खालच्या स्तराला गेलाय की बी बियाण्याचे भाव रासायनिक खताचे भाव याने ना पूर्ण शेतकरी हा ढासळलेला आहे. बरोबर आणि त्या शेतकऱ्याचीच मुलगी जर मला जरी करायची म्हटली तर तो शेतकरी हातबल झालेला आहे पूर्ण. लाखातले बोलले तुम्ही कसं लाखातले बोलले बोलले. बरं? हा. हो आणि आता त्या शेतकऱ्याकडे ह्या जे लग्न करायचंय या लग्नासाठी तोडके मोडके जोडलेले पैसे असतात आणि तो आपल्या मुलीचं लहानपणापासून सांभाळ करतो, तिला मोठं करतो आणि तिचं लग्नाच्या वयात आल्यानंतर तिचं लग्न करायला तो हे पैसे जोडत असतो. बरोबर आहे, बरोबर आणि त्याने जोडलेले छोटे छोटे थोडे थोडे पैसे करून तो हे लग्न करत असतो. आता ते थोडे थोडे पैसे करून तो जर मला हुंडा घ्यायचा असेल तर त्या हुंड्याला मला माझा सक्त विरोध आहे. बरोबर हो, कसं बरोबर बोलले बरं. मला हुंडा नकोय. तुम्ही तुमची पोरगी मला देतायत त्याच्यात मी खुश आहे. आणि तुम्ही तुमच्याकडून तुमच्या मुलीला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या तुम्ही समोर समोर मला बोलून सांगा. मी त्या 100% करण्याचा नक्की प्रयत्न करेन. बस असे जर सोन्यासारखे माणसं असलं काय म्हणत मामा तुम्हाला एकच नंबर हा. एकच अहो नंबर. मी होतो जर एवढे तज्ञ जर माणसं जर असेल ना समजून घेणारे माणसं नाही. पण हुंडा नाहीच म्हणून राहिले ना अहो पण ते. पहा ना मग याला काय म्हणते सुशिक्षित शेतकरी सुशिक्षित शेतकरी बरोबर. असे समजून घेणारे पाहिजे हो. काय म्हणत मामा तुम्हाला हो एकच नंबर. हा आणि बा मामा तुम्ही जे बोलले ना हे आता ते पहिलं होतं हा आणि आता जी आता स्वतः मुलावर परिवर्तन झालं ना असं आहे. हा आणि मुलगा बोलला ना असं अहो मी तुम्हाला काय म्हटलं होतं मुलाला मुलगी पसंत झाली का आम्हाला हुंड्याची गरजच नाही. हा हा पण मी काय म्हणलो 2 शब्द बोललेलं बरं आता बुवा. खरं आहे की नाही? असं विचार. आता काय करा हा. आता लग्नाचं आहे ना, लांबणीत ना घालू बर लगेच लग्न धरून घ्या. बर. हुंडा नाही म्हणून राहिले ते आपल्याकडे बी नाही काही हा 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 द्यायला लागेल. हा मग नाही आता एक काम करू भाऊसाहेब आता हल्ले नाही तर डायरेक्ट काय काम करू लगेच सुपारी म्हणून टाकू. हा मामा बी येईल हा मामा बी येईल हा. आणि सारं ओके तयारी ना आणि तू लाख बरं तयारी जाय बरं आण बरं सुपारी बिपारीचं. लगेच ऐका ना मला काय म्हणायचं होतं की आता तुम्ही आता सुपारीचं बोलणं करून घेतलं. मामा आलेले सुपारीचं बोलणं केलं होतं. हा, हा. तर आता मला माझ्या घरच्यांना विचारावं लागेल. माझे चुलते मालते माझे आई वडील यांना पण विचारावं लागेल ना. आणि तुम्ही माझ्या विचारून नाही आले का मग मामा संग आले तुमच्या? अहो भाऊ मामा आलेले माझ्यासोबत हा. पण आता त्यांना पण बोलावं लागेल ना सुपारीला. नाही नाही भाऊसाहेब तू थांब बरं का तुम्ही जे बोलले ना तर माय बघ एकदम हे आलं पण मी त्याला काय म्हणायचो सुपारीचं म्हणलो नाही तर मला काय म्हणायचं होतं असं का पुढं लगेच सुपारीत लगेच तयारी करून घेऊ बा असं असं मला सांगायचं काय हा सांगायचं? बरोबर आहे बरोबर हा आहे, पुढे सुपारीत आता तुमचे वडील हे आणि मामा तुमचे काय बाकीचे भाऊ बहीण बिमन असतील बोलावं ना लागते ना हा, आम्हाला. 4 लोक बोलावं लागायचं रीतिरिवाज. सुपारीची तारीख ठरवा. हा मग सुपारीची तारीखच धरायसाठी चालू होता आवाज आमच्या. हा हा. तर मग 4-2 दिवसात घेऊ ठरवून ये. बरं किती तारीख धरी बरं? आता मग तुम्ही घेऊन सांगा ना आम्हाला. आपण नाही, घरी गेलो घरच्यांचा का? विचार घेतील. हा, घरी गेलो का आम्ही घरच्या सोबत बोलतो. मामाना घेऊन जातो घरी. मामासह चर्चा होईल घरच्यांची आमचे चुलते मालते चर्चा करून तुम्हाला एक तारीख देऊन टाकू बरं बरं आणि त्याच्यानंतर मग आपण सुपारी धरून घेऊ. बरं तुम्ही बरं काय करा मग तुम्ही ना मामा मामीला विचारा आणि मग आम्हाला फोन करा का बा आम्हाला सुपारीचा कार्यक्रम सारं होईन भाऊसाहेब ते त्यांच्या आई वडील विचारते त्यांचे सारे भाऊ बहीण बिबन घेऊन येते आणि ते बोलणे होईन आपल्यावर हा. काय म्हणतो मामा खरंय खरंय. हा झालं ना मग आता बस आपण इथून मग उरकून घेऊ आता